जनसंवाद या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लावला काय सांगू? आता मला वाटते हा आमचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम सेंच्युरीकडे वाटचाल करतोय. निवडणूक झाल्या आम्ही हा सुरू केला. आज देखील शेकडो लोकांनी निरनिराळ्या भागातून विषय या ठिकाणी आणले. दोन त्याच्यातले प्राधान्याने विषय म्हणायचे झाले तर या ज्या CBSEच्या शाळा आहेत यांनी अक्षरशः लुटमार करायला घेतलेली आहे. याआधी 2 शाळांचा प्रश्न जे आहेत त्याची आम्ही चौकशी लावली. फी वाढ त्यांनी कमी केली आणि त्याच्यानंतर अजून आता रीग लागलेली आहे. मनमानी कारभार चाललेला की ज्या ठिकाणी फी आहे त्याच्यापेक्षा जास्त कसं पैसे लोकांकडनं उकळता येतील आणि आवश्यक नाही अशा प्रकारचं पैसे की शासनाने जे सर्क्युलर दिलं आहे त्या सर्क्युलरचं पालन न करता या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम चाललेलं आहे. आणि हे मिशन नाही आहे तर कमिशन करता या शाळा उघडल्यात की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज देखील माझ्याकडे होरायझन स्कूलचे पालक आले होते. त्यांनी लेखी निवेदन दिलं. शिक्षणाधिकाऱ्याशी मी बोललो. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी आता चौकशीचे आदेश देऊन त्या ठिकाणी भेट देणार आहेत. उद्या मोठ्या संख्येने ते पालक मंडळी त्या होरायझन स्कूलच्या समोर जमणार आहेत सकाळी. आणि त्यामुळे याच्यावर फार मोठा चाप लावायला लागेल. बोगस शाळा असतील किंवा CBSE किंवा ICच्या नावावर पालकांना जी छळवणूक केली जाते त्या शाळा असतील तर त्याच्यावर एक ड्राईव्हच करण्याची आता वेळ आली आहे. कारण आता ही 4थी शाळा आहे की जे आपले प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आले. RTOचं कार्यालय जे आहे जसं DDR कार्यालय जे आहे ते दलाल मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडली होती आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तर RTOच्या कार्यालयामध्ये देखील माझ्याकडे लेखी त्यांनी दिलेलं आहे की पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाहीत. लाच घेतल्याशिवाय आणि नावानिशी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी RTO कमिशनरशी संपर्क केला आणि ताबडतोब त्यांनी या ठिकाणी अचानक व्हिजिट द्यावी आणि या संबंधातली एक बैठक घेऊन लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली. पुढच्या आठवड्यातच ते या ठिकाणी येऊन आपल्याला या संबंधातली बैठक घेऊन खरं म्हणजे ही ऑफिसेस जी आहेत ती ऑनलाईन पाहिजेत, फेसलेस पाहिजेत. लोकांकडनं पैसे घ्यायची वेळच येता कामा नये. कागदाची पूर्तता सगळी झाली की त्याला कागद मिळाला पाहिजे. इथे 2-2 महिने 4-4 महिने 5-5 महिने रखडपट्टी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे साफसफाई करायला लागेल. आणि नाहीतर मग वेळ पडली तर अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला पण आता हे उद्योग करत बसायचे का आम्ही? अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारची जे भ्रष्टाचारी लाचखोर अधिकारी आहेत किंवा लाचखोर कर्मचारी आहेत त्यांना धडा शिकवायला लागेल. बाकी पडघ्यामधलं देखील फार महत्त्वाचा विषय घेऊन लोक आहेत. बघा लोक कसे सुशिक्षित जे लोक आहेत त्यांनी छोट्या मोठ्या कंपन्या सुरू करून ते कामं घेतात. तर महाराष्ट्र शासनाची जी इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट पडघ्याच्या जवळ चालली आहे कल्याण पडघा रोडवर, तर ज्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्यांनी ते काम दिलं त्यांच्या माध्यमातून जे हे सुशिक्षित लोक काम घेतात करोडो रुपयाची त्यांची थकबाकी राहिली. म्हणजे इतके रडकुंडीस आलेत ते की त्यांना एक पैसा देखील मिळत नाही. आता रोलिंगला देखील त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाही आणि त्यामुळे ही एक प्रकारची वर्क ऑर्डर दिली आहे. ठराविक दिवसात त्यांना पेमेंट मिळायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. पण ही एक प्रकारची फसवणूक आहे. ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांशी माझी चर्चा झाली. त्यांच्याकडे मी त्यांना पाठवलं आहे आणि योग्य पद्धतीने शेवटी वेळ पडली तर गुन्हा दाखल करायला लागेल. कारण की हे काय उपाशी मारणार का? यांना जर वेळच्या वेळी जर तुम्ही पैसे दिले नाही आणि 2-2 वर्ष रखडवलं तर ते योग्य होत नाही. या ठिकाणी काही आता BLOचं काम मोठं झालेलं आहे. SIR आणि जनगणना हे दोन्ही चालू आहे. पण काही जे कर्मचारी आहेत त्यांना दुर्धर आजाराने पण पछाडलेलं आहे. तर माझ्याकडे सकाळपासून आता 4-5 लोक आले की ज्यांचे ऑपरेशन आहे. काहींना ते म्हणजे जिने जरी चढले तरी त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. तर अशा लोकांना देखील सवलत द्यावी. मला मान्य आहे की BLOला माणसं कमी आहेत परंतु असे काही जेन्युइन केसेस आहेत तर ते देखील मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांनी त्यांच्या संबंधामध्ये त्यांना
मदत केली पाहिजे. अनेक पुनर्विकासाचे विषय आहेत, निरनिराळे या ठिकाणी ॲडमिशनच्या संबंधितले विषय आहेत, फसवणुकीचे विषय आहेत. हे तर दैनंदिन आता 150 कोटीचा 750 कोटीचा फ्रॉड केलेले या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातले देखील, त्याच्यामध्ये 2000 लोक भरडले गेले. ती मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहे. पुढचं त्यांचं अजून काही मार्गीच लागत नाही. कोणी 10 लाख 20 लाख 25 लाख यांच्याकडे दिले आणि त्यांना त्याचा परतावा मिळालेला नाही. अशाही प्रकारचे हजारो पीडित जे अशा फायनान्शियल कंपन्यांच्या माध्यमातून झालेले आहेत ते देखील आले. ज्या पद्धतीने तात्काळ याच्यावर कारवाई करता येईल ती आम्ही या जनसंवादामधनं करत असतो आणि जे जेन्युइन आहे, न्याय्य आहे, त्याचा पाठपुरावा करून त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो. नम्रता कोळी यांनी मागणी केली की एक अग्निशामक केंद्र पाहिजे दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात. खरं म्हणजे दादोजी कोंडदेव स्टेडियम म्हणजे त्या जव्हार बागेमध्ये अग्निशमन दल होतं, परंतु ते आता त्याचं स्थलांतर करण्यात येतं आहे आणि त्यामुळे पूर्ण या भागामध्ये म्हणजे कुठे आग लागली तर आपल्याकडे फायर ब्रिगेड नसणार आहे. आणि त्यांनी त्या नम्रता कोळींनी जी मागणी केली ती जेन्युइन आहे. आत्ताच कालच आपल्याला बघितलं आपण, सॅटिसवर जी बस जळून खाक झाली. जर या ठिकाणी जर आपल्याकडे फायर ब्रिगेडची गाडी उपलब्ध असती या ठिकाणी तर ते 2 मिनटामध्ये पोचली असती आणि बरंच काही वाचवण्याचं काम केलं असतं. तर अंतराचा पण प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे महापालिकेच्या, त्यामुळे त्यांनी हे मान्य केलं आहे की स्टेडियमच्या आवारामध्ये देखील आपण 2 गाड्या ठेवू अग्निशमन दलाच्या, जेणेकरून तिथल्या भागामध्ये कुठे अशी काही प्रसंग उद्भवला तर त्याला तोंड देता येईल. बाजारपेठ आहे, तेलाचे गोडाऊन आहे, मोठमोठे त्या ठिकाणी गोडाऊन आहे, या ठिकाणी मोठी आवश्यकता आहे. खरं म्हणजे यांनी हे प्लॅनिंग करतानाच हा विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी हे करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही. पण आमच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही मागणी केली.